सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. अभिजित दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची माहिती. तर केरळ हाऊस जवळ मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जमल्याचा दास यांचा दावा. सीजेपीचा मोर्चा संसद भवनावर धडकला. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वार काही वेळ बंद, बंदुका रोखून सुरक्षा रक्षक तैनात. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दिल्लीत इंटरनेट बंद. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. सीजेपीच्या आंदोलक शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर कमालीचे आक्रमक. धर्मेंद्र प्रधान आज राजीनामा देणार का याची उत्सुकता. लोकसभा राज्यसभेमध्ये कमालीचा गदारोळ. दोन्ही सभागृहांचे कामकाज आतापर्यंत 5 वेळा तहकूब. नीट पेपर फुटीवरून विरोधकांनी सरकारला घेरलं. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाणे, वाशी, पुणे, कोल्हापूर आणि धुळ्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. ठाकरेंच्या कालच्या मुंबईमधल्या आंदोलनावरती शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे. विनापरवानगी आंदोलन, विविध ठिकाणी आंदोलन आणि वाहतूक कोंडी झाल्यामुळे. राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये SIRचं कॅम्प नकोत. BLOनं एकदा तरी मतदाराच्या घरी भेट देणं आवश्यक. निवडणूक आयोगाच्या सूचना. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.